बातमीचे प्रायोजक आहेत हॉटेल रोहित। दिनांक 10 सप्टेंबर 2024 रोजी तळोदा येथील 13 वर्षीय अल्पवयीन बालिकेचे अपहरण होऊन खून झाल्याची घटना घडली। घटना संवेदनशील पोलिसांनी तपासाचे चक्र फिरवत आरोपीला अवघ्या 48 तासात जेरबंद केले आहे। सदर पीडित मुलगी तिच्या भावासोबत शाळेत जाते असे सांगून घरातून निघून गेली। दुपारी शाळा सुटल्यावर मुलगा हा एकटाच घरी आला। पालकांनी बहिणीबद्दल विचारपूस केली असता मुलाने सांगितले की ती एक लाल रंगाच्या मोटारसायकलवर बसून कुठेतरी निघून गेली आहे। त्यावरून पालकांनी तिच्या शाळेत व आजूबाजूच्या परिसरात तिचा शोध घेतला असता अल्पवयीन बालिका मिळून आली नाही। त्यावरून तळोदा पोलीस ठाणे येथे अज्ञात इसमाविरुद्ध अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला। अपहरण झालेल्या बालिकेचा तळोदा पोलीस व नंदुरबार स्थानिक गुन्हे शाखेमार्फत शोध सुरू होता। 12 सप्टेंबर रोजी संध्याकाळी तळोदा तालुक्यातील एका शेतात प्रेत पडलेले असल्याची माहिती तळोदा पोलिसांना मिळाली। तळोदा पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक राजू लोखंडे व पोलीस अंमलदार हे तात्काळ घटनास्थळी पोहोचले। त्यांनी प्रेताची नातेवाईकांकडून ओळख पटवून घेतली व वरिष्ठांना घटनेबाबत माहिती दिली। सदर घटना अतिशय गंभीर असल्याने नंदुरबार जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक श्रवण दत्त एस, अप्पर पोलीस अधीक्षक आतिश कांबळे, अक्कलकुवा व उपविभागाचे उपविभागीय पोलीस अधिकारी दर्शन दुगड, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किरण कुमार खेडकर, पोलीस निरीक्षक हेमंत पाटील व इतर पोलीस अधिकारी हे तात्काळ घटनास्थळी पोहोचले। घटनास्थळाची पाहणी झाल्यानंतर पोलीस अधीक्षक यांनी अज्ञात आरोपीचा तात्काळ शोध घेण्यासाठी तळोदा, नंदुरबार शहर, अक्कलकुवा व शहादा पोलीस ठाणेसह स्थानिक गुन्हे शाखेची वेगवेगळी पथके तयार करून त्यांना तात्काळ तपास कामी रवाना केले। 13 सप्टेंबर रोजी तपास पथकास गुन्ह्यातील संशयित इसमाच्या राहते ठिकाणाबाबतची माहिती मिळाली। त्यावरून पोलीस पथकाने तात्काळ संशयित आरोपीस ताब्यात घेतले। आरोपीस विश्वासात घेऊन घटनेबाबत विचारपूस केली असता त्याने घडलेल्या गुन्ह्याबाबत सविस्तर माहिती दिली। सदरची कामगिरी नंदुरबार जिल्हा पोलीस अधीक्षक श्रवण दत्त एस, अप्पर पोलीस अधीक्षक आशिष कांबळे, अक्कलकुवा उपविभागाचे उपविभागीय पोलीस अधिकारी दर्शन दुगड यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किरण कुमार खेडकर, अक्कलकुवा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक गुलाबराव पाटील, तळोदा पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक राजू लोखंडे यांच्या पथकाने केली आहे। तळोदा पोलीस स्टेशन अंतर्गत एका गावामध्ये एक 13 वर्षीय अल्पवयीन मुलीचा अपहरण झाला अशी एक तक्रार पोलीस स्टेशनला प्राप्त होती। दिनांक 10/9 रोजी रात्री ती तक्रार आलेली होती। त्यानंतर तपासाच्या दरम्यान एक अनोळखी व्यक्ती व एक अनोळखी मोटरसायकलच्या शोध करण्याचा प्रयत्न पोलिसांचा चालू असताना दिनांक 12/9/2024 रोजी संध्याकाळी उशीर एक बातमी मिळाली की एका तळोदा पोलीस स्टेशन येथील अंतर्गत एक गावामध्ये एक केळीच्या शेतात एक प्रेत मिळून आलेली आहे। घटनास्थळावर जे प्रभारी अधिकारी आहे तळोदा पोलीस स्टेशनचे ते पोहोचले आणि तिथे पाहणी केली आणि ते मुलीचे जे पेरेंट्स होते त्यांची खात्री झाली की सदर प्रेत हा अल्पवयीन मुलीचा आहे। त्यानंतर त्या प्राथमिक दर्शनी त्यामध्ये अत्याचार व खुनाचा प्रकरण दिसून येत असल्याने सर्व वरिष्ठ अधिकारी 12 तारीख रात्रीपासून सकाळी 13पर्यंत घटनास्थळ व संशयितांचा शोध व इतर पुरावे हस्तगत करण्याकामी तळोदा पोलीस स्टेशन येथे कॅम्प केले होते आणि त्या अनुषंगाने 13 तारीखला आपल्याला तांत्रिक पुराव्याच्या माध्यमातून आणि काही CCTV फुटेजचे मदतीने संशयिताची मोटरसायकल व संशयित हे मिळून आले आणि त्यांना तात्काळ ताब्यात घेण्यात आला। सदर प्रकरणामध्ये कलमवाढ करून भारतीय न्याय संहिता कलम 103 सेक्शन 103(1), सेक्शन 141, 144, 143, त्याचबरोबर 65(1), त्याचबरोबर ऑक्सो कायदा अंतर्गत कलम 6(1) आणि 5J4 अशी कलमवाढ करण्यात आलेली आहे। गुन्ह्याचा स्वरूप बघता आणि अत्यंत संवेदनशील प्रकरण असल्याने या प्रकरणामध्ये गांभीर्य घेता अक्कलकुवाचे सहाय्यक पोलीस अधीक्षक तथा उपविभागीय पोलीस अधिकारी श्री दर्शन दुगड IPS यांच्याकडे सदर तपास वर्ग करण्यात आला व जे स्थानिक गुन्हे शाखेचे अधिकारी व अंमलदार व स्थानिक पोलीस स्टेशनचे अधिकारी अंमलदार, त्याचबरोबर उपविभागाचे अक्कलकुवा पोलीस स्टेशन, तळोदा पोलीस स्टेशन, त्याचबरोबर जवळचे शहादा पोलीस स्टेशनचे अधिकारी अंमलदार, स्थानिक गुन्हे शाखेचे अधिकारी अंमलदार यांनी जे पुढाकार दाखवून पूर्ण रात्री मेहनत घेऊन त्या आरोपीच्या शोधबाबत घेतला, त्यांच्यासाठी त्यांचं अभिनंदन आहे।
गुन्हा गंभीर स्वरूपाचा असल्याने आम्ही सर्व प्रकारे यामध्ये सबल पुरावे हस्तगत करून चार्जशीट दाखल करण्याची आमची पूर्ण तजवीज आहे। यामध्ये नक्की एक स्ट्रॉंग चार्जशीट जाईल अशी मी अपेक्षा करतो। या गुन्ह्यामध्ये एक गोष्टी समोर आलेली आहे की ज्या संशयिताला आम्ही ताब्यात घेतली आहे, त्या संशयित या जे आरोपी या घटनेसाठी कारणीभूत होता तो सदर अल्पवयीन मुलीचा नातेवाईक होता। तर गुन्ह्याचा तपास पुढे सुरू आहे। सोलापुरात व्हेज नॉन व्हेज जेवण मिळण्याचं एकमेव ठिकाण हॉटेल रोहित। चवीला टेस्ट हॉटेल रोहितचे जेवण बेस्ट। बर्थडे पार्टी, कार्यक्रम, विविध पार्टींचे ऑर्डर्स ही स्वीकारले जातील। ग्राहकांसाठी खास पार्सलची सोय। आमचा पत्ता हॉटेल रोहित, दादरस्ता अपोजिट कारीगर पेट्रोल पंप, सोलापूर।